हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी व्लॉग आणलेला नाही, तर तुमच्यासाठी छान अशी सुंदर रेसिपी आणलेली आहे संडे स्पेशल। तर ही संडेला केलेली रेसिपी आहे, तर ती आज मी तुम्हाला शेअर करत आहे। तर सगळ्यात आधी ना अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, त्यातली चरबी बाजूला केलेली आहे, सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं 2 ते 3 पाण्यातून। आणि त्यानंतर ना अर्धा टीस्पून हळद घालायचं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, 2-3 चमचे आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे। जर विकतची असेल तर तुम्ही थोडीशी आलं लसूण पेस्ट जास्त वापरायची आहे, आणि घरची असेल घरगुती तर 2 चमचे पुरे होते। तर त्यानंतर ना एका पूर्ण लिंबाचा रस घ्यायचा आहे, छान म्हणजे रस जो आहे तो मिक्स करून घ्यायचा। रस जो आहे तो लिंबाचा घातल्यानंतर काय होतं, मटण जे आहे तर ते ओव्हर कुक होत नाही, आणि एकदा मटण जे आहे तर ते त्याचा उग्र वास येतो, तर तो वाससुद्धा येण्यापासून लिंबामुळे थांबतो। तर अशा पद्धतीने हे चारही वस्तू मिक्स करून घ्यायच्यात, व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं हाताने। आणि हे जे आहे ना मटण, तर ते जवळपास अर्धा ते पाऊण तास किंवा तुम्ही लगेच करणार असेल तरीही चालतं, पण शक्यतो अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी असंच ठेवून द्यायचं, फ्रीजला ठेवायचं नाही। मटण चिकन जर असेल तर मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजला ठेवलं ना तर ते शिजत नाही लवकर, त्यामुळे ठेवायचं नाही। कुकरमध्ये ना मी थोडंसं तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये उभ्या स्लाइसमध्ये चिरून एक मोठ्या साईजचा कांदा घालून घेतला, तो पण छान ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेतला। त्यानंतर ना चरबी जी आपण बाजूला काढून ठेवली होती तर ते घालून घ्यायची आहे। याच्यामध्ये चरबीसुद्धा असं ट्रान्सपरंट दिसायला लागली की मग आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे तर ते छान असं घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चरबीच्या ह्याच्यामध्ये, आणि छान याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला एक 10 मिनटं असंच ठेवायचं आहे। थोडंसं तेल सुटायला लागेल तोपर्यंत झाकण ठेवून ठेवलात तरीसुद्धा चालतं, पण 10 मिनटं तरी तुम्ही असं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर ना मटण बुडेल इतकं गरम पाणी घालून घ्यायचं आणि चांगल्या 8-9 शिट्ट्या काढून घ्यायचं। मटण थोडंसं शिजू द्यायचं व्यवस्थित, कारण मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे। तर आता मटण शिजायला ठेवलेलं आहे, दुसऱ्या गॅसवर मी इकडे मसाल्याची तयारी करते। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, 2 पळी घालून घेतलेलं आहे तेल। कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचे, 2 मीडियम साईजचे कांदे मी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतले। गुलाबी रंगावर परतून झालं ना याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे। सुकं खोबरं असेल तर चांगलं आहे, पण माझ्याकडे सुकं नव्हतं, थोडंसं सुकल्यासारखं होतं, तसं होतं। खोबरं आणि कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो पण छान लालबुंद पिकलेले पाहिजे, 2 टोमॅटो घातलेले आहेत मी इथे। त्यानंतर ना काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे, धने पूड घेतलेलं आहे, जिरे पूड घेतलेलं आहे, आणि थोडंसं गरम मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे। तर गरम मसाला घालायचा मी इथे विसरलेले आहे, तुम्ही नक्की आवर्जून हे ॲड करा। तर छान मिक्स करून घ्यायचा। ज्यावेळेला तुम्ही मसाले घालाल ना हे थोडंसं मिश्रण जे आहे तर ते ड्राय होईल, तुम्ही इथे बघू शकताय। तर इथे तुम्ही बघू शकता खूपच ड्राय दिसायला लागलं, ह्याच्यानं काय होतं, ठसका उठायला सुरुवात होते। मग आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे बघा, कोथिंबीर 4-5 लसणाच्या पाकळ्याने 1 इंच आलं घालून घेतलं, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं म्हणजे एक अर्धी फुलपात्र पाणी घालून हे चांगलं शिजवून घ्यायचं, थंड करायला ठेवायचं आहे। तो पण तिकडे माझं मटण शिजलेलं आहे। याच्यामध्ये ना तुम्हाला जेवढं तुम्ही रस्सा करणार आहे, तांबडा रस्सा, तर तेवढं तुम्ही गरम पाणी ॲड करायचं आहे। शक्यतो गरम पाणीच ॲड करा, जेणेकरून ना कट छान येतो। तर आता बघा, सिंपल कढईमध्ये, त्याच कढईमध्ये ना एक कांदा मी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे, थोड्याशा तेलावर परतून भाजून घेतला छान। आणि कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर ना मटण घातलेलं आहे शिजलेलं। त्याच्यानंतर जे मी वाटण तयार केलं होतं ते वाटण घातलं, आणि घरची चटणी घातलेली आहे, बस एवढंच घालायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर ग्रेव्ही तयार होते याच्याने। तर ही जी ग्रेव्ही आहे ना तर ते मंद आचेवर एक 10 मिनिटे आपल्याला अशीच ठेवायची, खूप सुंदर ग्रेव्ही तयार होते बघा, तुम्ही आत्ताच कलर बघू शकताय। आणि आता तांबडा रस्स्याला बघा, सिंपल जो काही आपण नुसता पाणी बाजूला केलेलं आहे त्यातला स्टॉक, मटणचा स्टॉक, तर ते तसंच ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये काही फोडणी घालायची गरज नाही, डायरेक्टली त्यात आपल्याला मसाला घालायचा आहे आणि तिखट घालून घ्यायचं आहे, सिंपल। आणि याच्यावर आता कोथिंबीर घालून घ्यायची, खूप सुंदर कट येतो, तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणणार पण नाही की हे बिना फोडणीचं तांबडा रस्सा आहे। तर माझ्याकडे ना मसाला थोडासा कमी वाटला, त्यामुळे मी नंतर ना आणखीन थोडा मसाला घातला। आता बघा, एक उकळी आल्यानंतर ना कट बघू शकताय तुम्ही, कोथिंबीर वगैरे घालून घ्यायची छान। आणि आता आपल्या इकडं तांबडा रस्सासुद्धा छान असा तयार झालेला आहे। आणि ग्रेव्ही म्हणाल तर ग्रेव्हीसुद्धा खूप सुंदर झालेली आहे, तुम्हाला मी ती शेअर करतच आहे। तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। तुम्हाला आवड असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचं जे बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा, आणि ऑलचं बटन जे आहे तर ते क्लिक करा। चला, आम्ही तर मटण एन्जॉय करतो। पुन्हा भेटूया असाच एका छान नवीन ब्लॉगसोबत। धन्यवाद।